नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर संजीव कुमार कळकेकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। डॉक्टर संजीव कुमार कळकेकर हे मुंबईतील अग्रगण्य इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आणि स्ट्रक्चरल हार्ट डिसीज स्पेशालिस्ट आहेत। त्यांना 23 वर्षांचा प्रगल्भ अनुभव आहे। त्यांच्या स्पेशलायझेशनच्या क्षेत्रामध्ये कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टी, परमनंट पेसमेकर इम्प्लांटेशन, तावी, मायक्रा पेसमेकर, वॉचमन डिव्हाइस इत्यादींचा समाविष्ट आहे। एंजियोप्लास्टीच्या ॲक्युरसीसाठी ते ओसीटी, आयवस, FFR सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात। संपूर्ण पश्चिम भारतासाठी लीडलेस पेसमेकर मायक्राचे ते पहिले आणि एकमेव प्रॉक्टर आहेत। डॉक्टर कळकेकर यांनी त्यांचे सुपर स्पेशालिटी प्रशिक्षण एशियन हार्ट इन्स्टिट्यूट मुंबई येथे केलं। त्यांना 16,000हून अधिक इंटरव्हेन्शनल प्रोसिजरचा समृद्ध अनुभव आहे। डॉक्टर कळकेकर यांनी अनेक संशोधनावर काम केलं आहे। राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वक्ता म्हणून देखील काम केलेलं आहे। मुंबई येथे झालेल्या पहिल्या इंडो जॅपनीज सीटीओ क्लबमध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलेलं आहे। त्यांनी पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित यूरोपीसीआर आणि सॅन फ्रान्सिस्को USA येथे आयोजित TCT मध्ये त्यांची कॉम्प्लेक्स एंजियोप्लास्टीची सादर केली आहे आणि त्यांना त्यामध्ये खूप कौतुक झालेलं आहे त्यांचं। ते अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे पूर्णवेळ हृदयरोग तज्ज्ञ आहेत। ते नियमित मॅरेथॉनपटू देखील आहेत। चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला जेव्हा हृदयविकाराचा झटका एखाद्या व्यक्तीला येतो तेव्हा त्या पिरियडमध्ये जे गोल्डन हार्स असतात त्याचा नेमका अर्थ काय असतो? बेसिकली जेव्हा पेशंटला चेस्ट पेन होतं, तो चेस्ट पेनपासून पहिला 1 तास आम्ही त्याला गोल्डन आवर असं म्हटलं जातं। बेसिकली मॅक्झिमम डेथ ज्या असतात हार्ट अटॅकमुळे होतात त्या पहिल्या 1 तासात होतात। त्याच्यामुळे ह्या गोल्डन आवरमध्ये लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणे आणि त्याची ट्रीटमेंट करणे हे पेशंटसाठी सगळ्यात फायदेशीर होऊ शकतं। आता एक एक्झाम्पल जर दिलं, समजा एखाद्या पेशंटचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला ब्लिडिंग होत असेल तर आपण तो पहिला 1 तास सगळ्यात महत्त्वाचा असतो, कारण की जास्त ब्लिडिंग झालं तर जीवाचा धोका असतो। तसंच हार्ट अटॅकसाठी पहिला 1 तास फार महत्त्वाचा असतो। त्याच्यामुळे ज्यांना कसल्याही प्रकारचं चेस्ट पेन आहे, ब्रेथलेसनेस झालेलं आहे किंवा धडधड होते, आता चेस्ट पेन म्हणजे हे जॉलाईनच्या खाली आणि बेली बटनच्या वर जर चेस्ट पेन असेल, ह्याच्या ठिकाणी कुठे पेन असेल तर अशा पेशंटनी लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जाणं हे जास्त फायद्याचं असतं। हृदयविकाराचा जेव्हा झटका येतो तेव्हा नेमकी कोणती खबरदारी घ्यायला हवी? बेसिकली पहिल्यांदा हे राहतं की जेव्हा एखादं आपल्याला वाटते की तुम्हाला काहीतरी चेस्ट पेन वगैरे होतंय, अशा वेळेस पहिलं काम करायचं असतं की लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाणे, हे पहिलं काम असतं। दुसरं, जर तुमच्याकडे ब्लड थिनर ज्याला ॲस्पिरिन, क्लोप्रोग्रेल असं म्हणतात किंवा स्टॅटिन ज्याला अटोरवास्टॅटिन, रोजवास्टॅटिन म्हणतात आणि सॉर्बेटेडसारख्या टॅबलेट जर घरी असतील तर त्या घेणे आणि लवकरात लवकर हॉस्पिटल जाणे हे सगळ्यात महत्त्वाची ट्रीटमेंट असते। दुसरे, हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आम्ही समजा अशा हॉस्पिटल जसं अपोलो हॉस्पिटल जिथे की कॅथलॅब अवेलेबल आहे आणि 24 तास इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजे असे कार्डिओलॉजिस्ट जे अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी कधी करू शकतात असे कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल असेल तर अशा वेळेस आम्ही लगेच त्यांची अँजिओग्राफी करतो, ब्लॉकेज कुठे ते पाहतो आणि लगेच अँजिओप्लास्टीकडून तो ब्लॉक काढून टाकतो। त्याच्यामुळे मसल डॅमेज व्हायचं प्रमाण कमी होऊन जातं। तर ह्याला आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो। ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट असते। आता प्रत्येक ठिकाणी कॅथलॅब अवेलेबल नसते किंवा काही ठिकाणी कॅथलॅब अवेलेबल असते पण कार्डिओलॉजिस्ट अवेलेबल नसतो। अशा ठिकाणी मग थ्रोम्बोलायटिकसारखे मेडिसिन्स ज्याला की स्ट्रेप्टोकायनेस किंवा रेटिप्लेज असे ड्रग राहतात ते देऊन त्यांचे त्यांचं ते थ्रोम्बोलायटिक देऊन ते ब्लड क्लॉटने त्याला आम्ही थ्रोम्बोलायट असं म्हणतात आणि ही सेकंडरी ट्रीटमेंट राहते। डॉक्टर, हार्ट ब्लॉकेजेससाठी नॉन शस्त्रक्रिया पर्याय नेमके कोणते आहेत आता सध्या? जेव्हा आपण एखाद्या पेशंटची अँजिओग्राफी करतो आणि त्याच्यामध्ये लक्षात येते की सिग्निफिकंट ब्लॉकेज आहेत, सिग्निफिकंट म्हणजे जे ब्लॉकेज 70% किंवा त्यापेक्षा जास्त आहेत त्याला आम्ही सिग्निफिकंट ब्लॉकेज म्हणतो। तर अशा वेळेस पेशंटला 2 चॉईस असतात, एक तर सर्जरी करणे आणि दुसरं अँजिओप्लास्टी करणे। आता युजली असं विचार करतात लोक की 1-2 ब्लॉक असेल तर अँजिओप्लास्टी करायचे असतात आणि ज्यापेक्षा जास्त ब्लॉक आहे तर सर्जरी करतात, हे असं नसतं। बेसिकली पेशंटला ब्लॉक कुठे आहेत, ब्लॉक किती आहेत, त्याचं पर्सेंटेज किती आहे, पेशंटला जनरल आजार कसा आहे, रेस्पिरेटरी आजार आहे का, ओबेसिटी आहे का, पेशंटचं डायबिटीज स्टेटस कसं आहे आणि पेशंटच्या पर्सेंटेज ब्लॉकेजनुसार आम्ही मग ठरवत असतो अँजिओप्लास्टी करायची का बायपास करायची। आता युजली जर लेफ्ट मेन आर्टरी असेल, ज्याची हार्टची मेन धमनी आहे
किंवा बायफर्केशन असेल किंवा क्रोनिक टोटल ऑक्युलोजी म्हणजे बऱ्याच प्रमाणात लॉंग ब्लॉकेज आहेत किंवा मग एखादा ब्लॉक आहे ज्याला कॅल्शियम आहे, अशा ब्लॉकेजला युजली सर्जरी चॉईस दिला जातो. पण जसं सायन्स इम्प्रूव्हमेंट झालं तशा प्रकारचे नवीन नवीन स्टेंट आलेत आणि त्यात सगळ्यात इम्प्रूव्हमेंट म्हणजे की सध्या त्याला इमेजिंग गायडेड अँजिओप्लास्टी जसं OCT आणि आयव्हरचा डेव्हलपमेंट झाला. ह्याच्यामध्ये आम्ही काय करतो की आपल्या हार्टच्या आर्टरीजमध्ये कॅमेरा टाकला जातो आणि अँजिओप्लास्टीचं ॲक्युरसी वाढवलं जाते. हे जसं सायन्स डेव्हलप झालं तसं आम्ही लेफ्ट मेन अँजिओप्लास्टी पण करतो. मेन आर्टरीचं असेल तर त्याची पण आम्ही अँजिओप्लास्टी करतो. त्याच्यानंतर क्रोनिक टोटल ऑक्युलोजी म्हणजे बऱ्याच दिवसापासून जुना ब्लॉक आहे असे पण ब्लॉक काढले जातात. तिसरं गोष्ट एक ज्याच्या पेशंटमध्ये कॅल्शियम आहे, कॅल्शियम असेल तर अँजिओप्लास्टी अवघड राहायची. पण जसं रोटा अब्लेशनसारखे टेक्निक आलेले आहेत, एक इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्राप्सीसारखे टेक्निक आलेले आहेत ज्याच्यामुळे की कॅल्शियम हे ब्रेक होऊन जातं. त्याच्यामुळं कॅल्शिफाईड व्हेसलमध्ये पण अँजिओप्लास्टी आपल्याला करता येतं. क्रोनिक टोटल ऑक्युलोजन आहेत जे की लॉंग ब्लॉक आहेत त्याच्यामध्ये पण अँजिओप्लास्टी करतात. त्याच्यामुळे सध्याच्या स्टेजला अँजिओप्लास्टी हे कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये पण करतो आणि अशा गोष्टी आम्ही कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी असं म्हणतो. ओके. डॉक्टर, वॉल बदलण्यासाठी नॉन सर्जिकल पर्याय नेमके आता कोणते कोणते उपलब्ध आहेत? जेव्हा आपण वॉल रिप्लेसमेंटची थेरपी ठरवलं जाते तर युजली वॉल रिप्लेसमेंट हा सर्जनचा डोमेन समजला जातो. म्हणजे वॉल रिप्लेस म्हणजे सर्जरी हा चॉईस राहता. पण असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. तसंच आहे की जरा हाय रिस्क पेशंट राहायचे अशा पेशंटमध्ये सर्जरी पॉसिबल नसायची तर त्याच्यावेळेस तावीचा शोध लागला. तावीमध्ये काय राहतं की जसं आपला एओटिक वॉल असतो तो जर आजारीपणामुळे जर लहान झाला तर असे वॉल रिप्लेसमेंटच्या टेक्निकला तावी म्हणतात. तसं तावीचा अर्थ आहे की ट्रान्स कॅथेटर एओटिक वॉल रिप्लेसमेंट. म्हणजे कसं की विदाऊट सर्जरी आम्ही अशा पेशंटमध्ये कॅथेटर टाकतो आणि ज्या ठिकाणी वॉल आहे त्या ठिकाणी आम्ही हा पर्क्युटॅनस टेक्निक विदाऊट सर्जरी तो वॉल रिप्लेस केला जातो. हे झालं तर एओटिक वॉलसाठी. दुसरं आपलं असतं की मायट्रल वॉल असतो. तसेच अजून ट्रायकस्पिड आणि पल्मोनरी वॉल असतात. आता अजून पण टेक्निक आलेत. बऱ्याच पेशंटमध्ये असं राहतं की ऑलरेडी सर्जरी झालेला आहे, बायोप्रोस्थेटिक वॉल टाकलेला आहे आणि आता तो वॉल 10-12 वर्षानंतर तो छोटा होऊन गेलेला आहे. मग अशा पेशंटमध्ये जुना वॉलच्या ठिकाणी आम्ही नवीन वॉल टाकतो ज्याला की आम्ही वॉल इन वॉल टेक्निक म्हणतो. ह्या पण टेक्निक आले. त्याच्यामुळं आजकाल ज्यांचं वय 65 आहे अशा पेशंटला कुठलाही पेशंट 65च्या वर असेल तर अशा पेशंटमध्ये वॉल रिप्लेसमेंटसाठी प्रत्येक वेळी सर्जरीची गरज नाही. 65च्या वर आपण विदाऊट सर्जरी ही तावी करून आपण तो वॉल रिप्लेसमेंट करू शकतो. ज्या पेशंटला ऑलरेडी वॉल टाकलेला आहे बायोप्रोस्थेटिक अशा पेशंटमध्ये पण आपण दुसरा वॉल टाकून पुढे त्याचं आयुष्य वाढू शकतो. आता अजून एक डेव्हलपमेंट आली तिला मायट्रल वॉलसाठी. समजा एखादा पेशंटचा मायट्रल वॉल आहे आणि तो छोटा झाला तर त्याला आम्ही BME म्हणजे बलून मायट्रल वॉलोप्लास्टी करून ओपन करून जातो. पण समजा हा मायट्रल वॉल लिकी वॉल झालेला आहे, वॉल लिकेज होते तर अशा ठिकाणी मायट्रा क्लिप नावाचं नवीन मशीन आलेलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्निक आहे त्याच्यामध्ये मायट्रलला आम्ही जवळ करून त्याचं लिकेज थांबवू शकतो. त्याच्यामुळं जवळपास आज प्रत्येक वॉल रिप्लेसमेंट इज नॉट सर्जरी. आपण विदाऊट सर्जरी हे वॉल रिप्लेसमेंट करू शकतो विथ द हेल्प ऑफ तावी मायट्रा क्लिप. आणि याच पद्धतीने पेसमेकर इम्प्लांटेशनसाठी नेमके आता कोणते कोणते पर्याय आहेत? युजली जेव्हा आपण पेसमेकर इम्प्लांटेशन म्हणतो तर बेसिकली पेसमेकर हृदयाची गती जर कमी झाली तर अशा पेशंटमध्ये आपण पेसमेकर करत असतो. तर ह्यामध्ये युजली क्लॅव्हिकल बोनच्या खाली आपण एक छोटीशी सर्जरी करत असतो आणि पेसमेकरची बॅटरी जी ह्या साईजची असते इथे ठेवली जाते आणि त्या बॅटरीचं कनेक्शन लीडनं हार्टला दिलं जातं. आता नाही म्हटलं तर ह्याच्यामध्ये सर्जरी इन्व्हॉल्व राहते. बऱ्याच पेशंटला सर्जरी नको असते, कधी कधी सर्जरी पॉसिबल नसते किंवा कधी कधी हे दोन्ही भाग ऑलरेडी वापरले असतात. मग अशा वेळेस सर्जरी पॉसिबल नसते. मग अशा पेशंटमध्ये एक नवीन टेक्निक आले ज्याला म्हणतात लीडलेस पेसमेकर. म्हणजे हे लीड नसलेलं पेसमेकर त्याला मी मायक्रा म्हणतो. आता मायक्रा पेसमेकरची सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की त्याची साईज विटॅमिन कॅप्सूल एवढी असते. दुसरी गोष्ट चांगली अशी आहे की हे पेसमेकर विदाऊट सर्जरी टाकलं जातं. म्हणजे इकडनं छोटीशी सर्जरी की इथनं आम्ही कॅथेटर टाकतो आणि कॅथेटरला ते पेसमेकर बनवलं जातं आणि ते डायरेक्ट जाऊन हार्टच्या राईट व्हेंट्रिकलच्या सेप्टरला जाऊन बसतं. ह्याला आपण मायक्रा पेसमेकर असं म्हटलं जातं. ओके. आणि मग महाधमनी एन्युरिझमसाठी नेमके नॉन सर्जिकल पर्याय कोणते उपलब्ध आहेत? अच्छा, आता जे महाधमनीचा अॅन्युरिझम म्हणजे एओटिक अॅन्युरिझम. बेसिकली एओटा म्हणजे आपले सगळ्यात महत्त्वाची आर्टरी असते जे की आपल्या हृदयाच्यापासून बाहेर पडते आणि ह्या आर्टरी कधी कधी तिथं अचानकच बल्ज येतो, स्वेलिंग येतो आणि हा बल्ज फार डेंजरस असतो. तर कधी कधी हा बल्ज जर तुटला तर मृत्यू हाच एकमेव पर्याय राहतो. अशा ठिकाणी अशा पेशंटची ट्रीटमेंट करणं फार गरजेचं असतं.
आतापर्यंत ह्याच्यासाठी ट्रीटमेंट जी होती फक्त सर्जरी राहायची, मेजर सर्जरी राहते, आपल्याला ॲबडोमेन ओपन करून सर्जरी करावी लागायची. पण आता ह्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही EVAR ज्याला की एंडोव्हास्क्युलर एओर्टिक रिपेअर म्हटलं जातं, त्या गोष्टीची अवेलेबिलिटी आली. आणि हे केल्यामुळं पेशंटचा एकतर सर्जरी आणि नॉन सर्जिकलमध्ये फायदा काय राहतो, तर एकतर हॉस्पिटल स्टे खूप कमी होऊन जातो. जे पेशंट जे सर्जरीनंतर 6 ते 7 दिवस ठेवावे लागतात, असे पेशंट 2 ते 3 दिवसामध्ये होतात. जसं आम्ही तावी करतो, तर पेशंटला तावी केल्यानंतर तावीला हार्डली 45 मिनिट लागतात. पेशंट दुसऱ्या दिवशी हा ICUच्या बाहेर येतो आणि दुसऱ्या दिवशी आम्ही डिस्चार्ज पण देऊ शकतो. ओके. म्हणजे हा सगळ्यात मोठा फायदा राहतो. दुसरा फायदा राहतो नॉन सर्जिकलचा, की पेशंटला अनेस्थेशियाची रिस्क कमी होऊन जाते. सर्जरी म्हटली की अनेस्थेशिया त्याच्याचे रिस्क आले, त्या रिस्क कमी होऊन जाते. हॉस्पिटलचा स्टे कमी होऊन जातो. आणि जिथं हाय रिस्क पेशंट आहे, जसं एखाद्या पेशंटला दम्याचा आजार आहे किंवा शिवपडीचा आजार आहे किंवा किडनीचा आजार आहे, असे मजेच आजार राहतात की अशा पेशंटला लॉंग ड्युरेशन सर्जरी रिस्क राहते. त्या सर्जरी विदाऊट सर्जरी करता त्याची ट्रीटमेंट आपण इकडनं करू शकतो. जसं मी अॅन्युरिझमचं सांगत होतो की एओर्टिक अॅन्युरिझमला आपण स्टेंट टाकून त्याची चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. ओके. आणि मग हार्ट टीम अप्रोच म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? आता बेसिकली पहिल्यांदा आपण समजूत की हार्ट टीममध्ये कोण कोण असतात. एकतर कार्डिओलॉजिस्ट त्यांचे फेलोज असतात, कार्डियक सर्जन असतात, कार्डियक अनस्थेटिक असतात आणि त्याच्यानंतर कार्डियक इंटेन्सिव्हिस्ट असतात. आता बऱ्याच वेळेस कसं होते की पेशंटला माहीत नसतं की माझा जो आजार आहे तो कार्डिओलॉजिस्टकडे जायचं का सर्जनकडे जायचं. जेव्हा एखादा 2 ब्लॉकेज सिंपल असतं तेव्हा अँजिओप्लास्टी चांगली असते. काही ठिकाणी मल्टिपल ब्लॉक असतात आणि बायपास हाच ऑप्शन राहतो. पण काही केसेस अशा राहतात ज्याच्यामध्ये अँजिओप्लास्टी किंवा बायपास हा चॉईस राहतो. मग अशा पेशंटमध्ये आम्ही कार्डिओलॉजिस्ट, कार्डियक सर्जन, अनस्थेटिक आणि इंटेन्सिव्हिस्ट स्पेसिफिकली हाय रिस्क पेशंट आहेत, अशा ठिकाणी आम्ही सगळ्या पेशंटला एकत्र बसवतो. पेशंटसोबत आम्ही सर्वजण एकत्र बसतो आणि मग त्यावेळेस पेशंटची कंडिशन काय, ह्या पेशंटला अँजिओप्लास्टी दिलं तर कोणता ऑप्शन चांगला राहील, बायपास केलं तर कसं राहील, ह्याच्याविषयी डिसिजन घेतलं जातं. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होते की पेशंट कार्डिओलॉजिस्टकडे अँजिओप्लास्टी येऊन जातो, पण आम्हाला मीटिंगमध्ये असं वाटतं की नाही ह्याची सर्जरी चांगला चॉईस राहील. कारण बेसिकली आपलं गोल काय पाहिजे की पेशंटचं लाँग टर्म सर्वायवल आपल्याला कसं इम्प्रूव्ह करायला लागतं. त्याच्यामुळे हार्ट टीममध्ये पेशंट असे गेल्यानंतर पेशंटच्या आजाराविषयी इत्थंभूत माहिती मिळते, इत्थंभूत डिस्कशन होतं आणि पेशंटच्या लाँग टर्म रिझल्ट चांगल्या प्रकारे येऊ शकतात. तर दॅट इज अ हार्ट टीम अप्रोच बेसिकली. ओके. डॉक्टर, एखाद्या वेळेला जर एखादा घरी असतानाच हृदयविकाराचा झटका आला तर त्यांनी पहिली स्टेप कोणती घ्यावी? तर पहिल्यांदा तर एकतर आपल्याला जर वाटत असेल की चेस्ट पेन वगैरे होत आहे आणि काहीतरी अबनॉर्मल होत आहे, अशा वेळेस पहिल्यांदा शांत राहणे, कॉल फॉर हेल्प, लगेच तुमच्या कोणाला तरी बोलवा आणि लगेच हॉस्पिटलमध्ये जाणे, ही सगळ्यात महत्त्वाची थेरपी असते. जसं मी अगोदरच बोललो की रक्त पातळ करायच्या गोळ्या औषधं असतील तर ते तुम्ही घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचणं जास्त बरोबर राहतं. बरोबर. आणि त्याचबरोबर जेव्हा एखादा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा घरच्या घरी आपण काही करू शकतो का? बेसिकली घरच्या घरी अशी ट्रीटमेंट जास्त नसते. घरच्या घरी हे मेडिसिन देतो ही सगळ्यात थेरपी राहते. आजकाल कसं झालेलं आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला चेस्ट पेन म्हणजे हार्ट अटॅकचं सिम्पटम काय त्याच्यातच आपला अर्धा वेळ जातो. म्हणजे आमच्याकडे जे पेशंट 12 तास 24 तासांनी येतात ते म्हणतात की मला असं वाटलं होतं की ॲसिडिटीच आहे किंवा मला असं वाटलं की मसल पेन आहे आणि असंच वाटतं आणि लोक दुर्लक्ष करतात. आणि मी जसं सांगतोय की हार्ट अटॅक आल्यानंतर पहिले 50% लोक हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या अगोदर डेथ होते. बेसिकली कशा, कारण की लोक दुर्लक्ष करतात आणि बऱ्याच जणांना आपल्याला असं वाटतं की हार्ट अटॅक म्हणजे असा पाहिजे की काहीतरी ड्रामॅटिक सिम्पटम आलं पाहिजे. हे सिम्पल मायनर चेस्ट पेन पण हार्ट अटॅकचे सिम्पटम राहू शकतात. स्पेसिफिकली काळजी घ्यायची ज्यांना डायबिटीज आहे अशामध्ये बऱ्याच वेळेस सायलेंट हार्ट अटॅक येतो, म्हणजे पेशंटला त्रास फार होत नाही. दुसऱ्या ज्यांना अनकंट्रोल ब्लड प्रेशर आहे किंवा ज्यांचं वय खूप जास्त, हे 3 पर्टिक्युलर आहेत, अशा लोकांना कळत नाही. बऱ्याच जणांना कसं राहते, काहीतरी खेळतात आणि ते विचार करतात मला मसल पेन झाले. तर बेस्ट वे अशा ठिकाणी काय राहतं की एनी सिम्पटम, एनी चेस्ट पेन जे तुम्हाला अम्ब्लिकसच्या वर होतं आहे आणि जॉ पेनच्या खाली होतं आहे, अशा वेळेस हॉस्पिटलमध्ये जाणे, ECG, 2D इको, ट्रोपोनिन ज्याला की ब्लड टेस्ट म्हटलं जाते की ज्याच्यामध्ये खरंच अटॅक आहे की नाही कळतं, ती टेस्ट करणे आणि कार्डियक इव्हॅल्युएशन म्हणजे कार्डिओलॉजिस्टकडे किंवा फिजिशियनकडे चेकअप करून घेणे, हे सगळ्यात महत्त्वाचं राहतं. ओके. तर डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया उपचार कशा पद्धतीने करता येऊ शकते याविषयी आपण डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललं, तर याच्यामागे नेमकं काय कारण असू शकतं?
सध्या जे कारणं वाढत चाललेत जसं हार्ट अटॅकचं पहिल्यांदा एक तर कारण असं आहे की पेशंटची आपल्याकडची सेडेंटरी हॅबिट्स खूप वाढलेली आहे. अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेसमुळं आजकाल लोकांना फिजिकल एक्झर्शन हे खूप कमी झालेलं आहे. दुसरं सांगायचं असेल तर स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आता स्मोकिंग हे कोणत्याही फॉर्ममध्ये राहू द्या, टोबॅको राहू द्या, सिगारेट राहू द्या, बिडी राहू द्या. बऱ्याच वेळेस मावा किंवा अशा प्रकार राहतात. हे पण इक्वलंट टू द स्मोकिंग असतं. ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तिसरं आहे की यंग एजमध्ये स्ट्रेसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. स्त्रियामध्ये बघायला गेलं तर आजकाल बऱ्याच स्त्रियांना बाहेर पण काम करावं लागतं. त्याच्यामुळे घरचं आणि बाहेरचं ह्याचं पण स्ट्रेस खूप वाढलेला आहे. त्याच्यानंतर असं बघायला गेलं तर आजकाल आपण इंडियाला डायबिटीजचे कॅपिटल म्हणतो. डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे क्योंकि आपलं इम्प्रॉपर डाएट त्यामुळे. आता जसं डायबिटीज वाढलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण त्यानुसार 3 पट वाढतं. त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तसंच अनकंट्रोल ब्लड प्रेशरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. सॉल्टी फूड जास्त घेतल्यामुळे बऱ्याच प्रमाणात यंग एजमध्ये पण ब्लड प्रेशर प्रमाण वाढलेलं आहे. त्यानंतर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे. आजकालचं डाएट बघायला गेलं स्पेसिफिकली आउटसाईड फूडचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. स्टोअर फूडचं खूप प्रमाण वाढलेलं आहे. बेक्ड फूडचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये डायबिटीज करणारे घटक असतात. अशा पेशंटमध्ये ब्लड प्रेशर करणारे घटक असतात. त्याच्यामुळे हे जे काही रिस्क फॅक्टर राहतात जसे की डायबिटीज, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्मोकिंग, वाढतं वय आणि टेन्शन, स्ट्रेस, इम्प्रॉपर डाएट आणि लॅक ऑफ एक्झरसाईज आणि ओबेसिटी हे महत्त्वाचे 9 कारणं आहेत ज्याच्यामुळे की आजकाल हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. ओके. डॉक्टर, अपोलो हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये नेमके कोणते नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहेत? त्याचबरोबर जटिल हृदयविकारावर उपचार या सगळ्याबद्दल कशा पद्धतीने काम केलं जातं याविषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. तर पहिल्यांदा तर असं आहे की आज आता मी जे काही कंडिशन एक्सप्लेन केल्या ज्याच्यामध्ये की कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी आहे जिथे की मेन व्हेसलची अँजिओप्लास्टी असू द्या किंवा जंक्शनची अँजिओप्लास्टी राहू द्या किंवा पेशंटला कॅल्शिफाईड व्हेसल असेल त्याच्यामधली अँजिओप्लास्टी राहू द्या किंवा क्रोनिक टोटल तर अशा सगळ्या प्रकारच्या हायरिस अँजिओप्लास्टी आम्ही अपोलोमध्ये करतो. त्याच्या प्रकारे वॉल रिप्लेसमेंट झालं की तावी किंवा मायट्रा क्लिप असं म्हणतात ह्या प्रोसिजर आम्ही अपोलो हॉस्पिटलमध्ये करतो. त्याच्यानंतर विदाऊट सर्जरी पेसमेकर ज्याला म्हणतात अशा प्रोसिजर केल्या जातात. त्याच्यानंतर एओटिक अबडॉमिनल एओटिक वॉल स्टेंटिंग किंवा अॅन्युरिझमल स्टेंटिंग आम्ही करत जातो. एवढंच नाही तर ज्या पेशंटला जिथं सर्जरी गरज पडते अशा ठिकाणी आमच्याकडे कार्डियक सर्जन अत्यंत एक्सपर्टाईज कार्डियक सर्जन आहेत. आमच्याकडे जवळपास 8 ते 9 कार्डियक ट्रान्सप्लांट झालेले आहेत ज्याचं हृदय आम्ही ऑलरेडी बदलले आहेत आणि गेल्या 3 वर्षापासून हे 7ही पेशंट ॲब्सोल्युटली चांगल्या प्रकारे काम करत आहेत. तर अपोलोचं खासियत असं आहे की आम्ही जे काम करतो ते हार्ट टीम म्हणून काम करतो. पेशंटच्या बेनिफिटसाठी जे काही सगळ्यात चांगलं आहे त्या करतो आणि एक्सलंट ट्रॅक रेकॉर्ड आहे आणि दॅट इज वन ऑफ द कार्डियक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. ह्या गोष्टीचा आम्ही पेशंटला देऊ शकतो फायदा. ओके. डॉक्टर, आपण हार्ट अटॅकनंतर कशी ट्रीटमेंट करायची किंवा त्यानंतरचे उपाय याविषयी चर्चा केली, पण एक प्रिव्हेन्शन म्हणून हार्ट अटॅक होऊच नाही यासाठी आपण कोणती खबरदारी घ्यायला हवी? ह्याच्यामध्ये मी तर असं पंचसूत्र म्हणून सांगत असतो कधी पण. ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट असेल की समजा तुम्हाला हार्ट अटॅक येऊच नाही असं वाटत असेल तर पहिल्यांदा बी ॲक्टिव्ह. त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट डेली वॉकिंग किंवा सायकलिंग किंवा स्विमिंग कुठली एरोबिक एक्झरसाईज 1 तास करा. जर तुम्हाला जिमला जायचं असेल तर जिमला जाऊ शकता पण 30 मिनिट्स ॲटलिस्ट कार्डिओ एक्झरसाईज करा. दुसरे खाण्यामध्ये मिठाचं, साखरेचं आणि तेलाचं प्रमाण कमी करा. त्याच्यानंतर ग्रीन व्हेजिटेबल, सलाड, सूप, फ्रूटचं प्रमाण जेवढं वाढवतं तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. तिसरी गोष्ट आहे की मिनिमम स्ट्रेस जेवढं तुम्हाला स्ट्रेस कमी करता येईल तेवढं स्ट्रेस करून घ्या. चौथी गोष्ट आहे समजा तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा कोलेस्ट्रॉलचे आजार असेल तर ह्याच्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी मेडिसिन दिलं असेल किंवा तुमची अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास झाला असेल आणि डॉक्टरांनी मेडिसिन दिलं असेल ते मेडिसिन रेग्युलरली घ्या आणि तुमचे जे डायबिटीज, ब्लड प्रेशर ह्यांना कंट्रोल ठेवा. हे आजार जर केले तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एनी फॉर्म ऑफ निकोटीन ॲडिक्शन असेल तर ते बंद करा. कारण निकोटीन ॲडिक्शन आणि स्ट्रेस हे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहेत ज्याच्यामुळे यंग एजमध्ये हार्ट अटॅक येतो. ओके. डॉक्टर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना अगदी थोडक्यात काय मेसेज द्याल? हे सांगायचं मला की जेवढं प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर अँड इट इज चिपर दॅन क्युअर. एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर ज्यांनी पंपिंग जर कमी झाली तर ही कधीही न भरून येणारे नुकसान असतं. त्याच्यामुळे बी ॲक्टिव्ह, टेक केअर ऑफ युअर डाएट अँड रेड्यूस युअर स्ट्रेस दॅट इज अँड आणि जेव्हा काही आजार असतो तेव्हा आमच्यासारखे लोक आहेतच जिथं आम्हाला तुम्हाला मदत करू शकतो. धन्यवाद. नक्कीच. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.
तर डॉक्टर संजीव कुमार कळकेकर यांच्यासोबत आपण हृदयरोगावर विना शस्त्रक्रिया उपचार कसे करावेत, त्याचबरोबर प्रिव्हेन्शन म्हणून आपण कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा या संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे झी 24